गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज साफसफाई चालू करायची होती दिवाळीसाठी. थोडेच दिवस बाकी राहिले. तर सकाळी आधी नाश्ता केला, दोघीच होतो, पप्पा लवकर गेलेले. तर छान असे पोहे बनवले. नंतर ही आली बघा माझी मॅडम. तिला पण सर्दी झाली, मला पण सर्दी झाली. तिला आधी भरवलं, नंतर मग फॅन वगैरे पुसून घेतला. सकाळीच लाईट गेली होती तर बोलली आधी फॅन थंड झाले तोपर्यंत पुसून घेऊया. नंतर फॅन पुसल्यानंतर मग किचनमध्ये आली साफसफाई करायला, कारण की ती गेली होती मम्मीकडे. लाईट गेली तेव्हापासून किरकिर करत होती. मम्मीला बोलली तिला घेऊन जा, मला साफसफाई करायची. नंतर मग डबे वगैरे सगळे घासून घेतले, त्यातलं सामान सगळं काढलं. डबे वगैरे घासायला घेतले. नंतर असं वाटलं उगाच काढली ही साफसफाई. 12 वाजत झाली तरी लाईट आली नव्हती. डबे सुकायचं काय नावच घेत नव्हतं. मग त्यांना छान पुसून वगैरे घेतले आणि बाहेर नेऊन ठेवले. तर तिथे पण काय सुकले नाहीत ते ऊन, कारण की एवढं घरामध्ये येत नाही. तर मग तिथून पण उचलले. नंतर मग खिडकीत नेऊन ठेवले. त्याच्यानंतर जरा तिथे सुकले. नंतर मग किचनच्या बाजूला जे आपल्या गॅसच्या बाजूला छोटं कपाट असतं आपलं, जे छोटे बरण्या ठेवायचं, ते पण छान पुसून घेतलं. नंतर साईला पण आणायला जायचं होतं, तर अजून काय लाईट आलीच नव्हती. मग सगळं हाय ते सामान सुकलेलं लावून घेतलं. नंतर तयारी केली आणि गेली. तर गेला साफसफाईचा पहिला दिवस. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, काळजी घ्या.